राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद आता विकोपाला गेल्याच्या चर्चा आहे। कारण 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर त्यांच्या पदांचा उल्लेखच नाही आहे आणि यामुळे तटकरे आणि पटेल नाराज असल्याची ही चर्चा रंगली आहे। बघूयात। सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत का आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण राष्ट्रवादी काँग्रेसने 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये या दोन्ही नेत्यांच्या नावापुढे त्यांच्या पदांचा उल्लेख नाही। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत, पण पत्रात त्यांच्या नावापुढे फक्त राज्यसभा नेते असा उल्लेख आहे। सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण पत्रामध्ये त्यांच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख आहे। या उलट पार्थ पवारांच्या नावापुढे 2 पदांचा उल्लेख करण्यात आलाय। राज्यसभा खासदार आणि जनरल सेक्रेटरी अशी 2 पदं पार्थ पवारांच्या नावापुढे आहेत। जय पवारांच्या नावापुढे 3 पदांचा उल्लेख आहे। नॅशनल सेक्रेटरी, शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आणि खजिनदार अशी 3 पदं जय पवार यांच्याकडे आहेत। विशेष म्हणजे टोको टाटुंग यांच्या नावापुढे आमदार आणि अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख आहे, पण तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढे मात्र त्यांच्या पदांचा उल्लेख नाही। दादांच्या राष्ट्रवादीची आर्थिक जबाबदारी सुद्धा आता पार्थ पवार सांभाळणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या पार्थ आणि जय पवार या आपल्या दोन्ही मुलांकडे दिल्या आहेत। आधी पक्षाच्या आर्थिक व्यवहाराचे अधिकार अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार म्हणून वाय.पी. त्रिवेदी यांच्याकडे होते। दादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आतापर्यंत 2 पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहेत। एका पत्रामध्ये पटेल आणि तटकरे यांचा समावेशच नाही, तर दुसऱ्या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेलांचा उल्लेख फक्त राज्यसभा नेते आणि तटकरेंचा उल्लेख लोकसभा नेते असा करण्यात आला। या पत्रामध्ये दुरुस्ती करण्यात येईल असं ट्विट सुनेत्रा पवार यांनी केलं होतं, पण अद्याप तरी त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली नाही। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक वचक सुनील तटकरे असतील तर प्रफुल्ल पटेल यांच्या पवार साहेबांचा त्या ठिकाणी होताच। नंतरच्या काळामध्ये जेव्हा पवार साहेबांना या 2 नेत्यांनी त्या ठिकाणी सोडलं तेव्हा सगळेच लोक नाराज झाले होते, आम्ही त्या ठिकाणी नाराज झालो होतो। आणि दादांबरोबर चर्चा करत असताना दादा पण त्यांच्याबद्दल बोलत असताना खूप काही सकारात्मक त्या ठिकाणी बोलत नव्हते। ज्या लोकांनी त्यांच्याबरोबर काम केलंय, काम करण्याची पद्धत बघितली, नक्कीच त्यांना त्याबद्दल एक वेगळं अनुभव असल्यामुळे वेगळी त्यांची भूमिका त्या ठिकाणी असू शकते। साहेब, तुम्ही सुनील तटकरे साहेब प्रदेशात खासदार नाही आहे की आमची जी केंद्राची जे आमचं ऑफिस बेरर आहे त्यामध्ये त्यांचं आहे, तो ते आज तरी प्रदेशाध्यक्ष आहेतच। आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला सुद्धा तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार एकाच विमानानं गुवाहाटीला गेले होते। कामाख्या देवी मंदिरातही त्यांनी एकत्र प्रार्थना केली होती, पण येताना मात्र तटकरे आणि पटेल हे वेगवेगळ्या विमानानं मुंबईमध्ये आले। त्यानंतर तटकरेंनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली। त्यामुळे सुनेत्रा पवारांनी दोघांचेही पंख छाटल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। 4-5 दिवसांपासून एक विषय प्रामुख्याने चर्चेत आहे। मी या विषयावरती आपली चर्चा झालेली आहे, त्यामुळे निलेश या विषयावरती मी बोलणार नाही। आपण मला सांगितलं की आपण काजू आणि आंबा या प्रश्नावरती बोलणार आहोत। राजकीय ज्या वेळेला बोलायचं ते नक्की मी बोलेन। माझा गेला 42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे। आज पक्ष दादांच्या निधनानंतर आम्हाला मजबूत करायचा आहे। अशा वेळेला बहिणी पक्षाचे प्रमुख नेते एकत्रितपणाने बसून आम्ही त्याच्यातला मार्ग काढू। आमचं धोरण NDA-मधलं आहे। NDA आम्हाला मजबूत करायचे आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करायचा आहे। त्यामुळे प्रफुल्लभाई असतील, मुश्रीफ साहेब असतील, धनंजय असतील, दिलीप वळसे पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, सगळेजण आम्ही एकत्रितपणे बसू। अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षात राजकीय काही घटना घडत असतात, पेच प्रसंग निर्माण होतात, चर्चेतून त्याच्यातला मार्ग निघत असतो। आमच्या सर्वांचं उद्दिष्ट एक आहे, त्या उद्दिष्टाची वाटचाल करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसू, लवकरच बसू। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।